हाय, हॅलो, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या रसिका ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आहे नागपंचमी आणि सर्वांना नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा. तर आजचा जो व्हिडिओ आहे तो तुमच्या स्किन केअरवरती आहे. म्हणजे तुम्हाला जर वांग असतील ना तर त्याच्यावरती तुम्हाला बेस्ट असा उपाय जो मी केलेला आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे तुम्ही माझ्या चेहऱ्यावरती बघत असाल, हे जे वांग आहे हे म्हणजे थोडंसं जास्तच होतं, आता हे जरा कमी झालेलं आहे. तर तुम्हाला जर पूर्णपणे घालवायचं असेल, जर जास्त असेल तुम्हाला ना, तर हे पूर्ण घालवण्यासाठी मी जो उपाय आहे तो साधारणतः 2-3 वेळा मी केलेला आहे. तर तुम्हाला मी त्याचा रिव्ह्यू पण दाखवते, कसं करायचं ते पण तुम्हाला दाखवते. तर हे आहे लिंबू आणि थोडंसं आपल्याला कच्चं दूध घ्यायचं आहे आणि गुलाबजल आणि हे तिन्ही मिक्स करायचं आहे. आपल्याला थोडंसं घ्यायचं आहे. आपण डेली हे यूज करू शकतो थोडंसं घेऊन, आणि फक्त चेहऱ्यावरती असा मसाज करायची आहे. कारण हा जो वांग एकदा का असा वाढत गेला तर एक तर तो खाली जातो किंवा असं नाकावरती जातो, असा वाढत जातो आणि खूप जणांना हा प्रॉब्लेम असतो. आणि आफ्टर 30 मला वाटते सर्वांनाच असतो. तर माझ्या मम्मीला पण होता असंच आणि मी ह्याचा उपाय केलेला आहे. तर मला हा म्हणजे यूजफुल झालेला आहे म्हणून मी तुमच्यासोबत शेअर करते. तर मी थोडंसं टाकते याच्यामध्ये गुलाबजल आणि आपल्याला हे रॉ मिल्क घ्यायचे, कच्चं दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये हा लिंबूचा रस जो मी आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि ह्याच लिंबूने आपण ते चेहऱ्यावरती मिक्स करायचं आहे. आणि हे असं लावायचं आपल्याला. तर तुम्ही असं लावू शकता याला. पूर्ण चेहऱ्याला जरी लावलं ना तुम्ही तरी खूप छान आहे हे. तर मी पूर्ण स्किनलाच लावते, कारण जिथे पण आपली स्किन डॅमेज झालेली असते तिथे हे यूज होतं. तर मला फक्त एवढ्या भागामध्येच आहे इथे, तर मी इकडेच लावते. सो मैत्रिणींनो, आता हे मी थोडासा 10 ते 15 मिनटं मी ह्याला असं सोक होऊ देते, थोडा वेळ ठेवते. तोपर्यंत ही आहे मेथीची भाजी आणि आज मंगळवार आहे, आजही उपवास आहे. आणि सकाळी टिफिनसाठी बनवते मेथीची भाजी आणि आलू वड्या, चपाती, भात आणि डाळ. डाळ नाही बनवणार मी, भातच आहे तो फ्राय करणार आहे, म्हणजे बनवून फ्राय करणार आहे मसाला टाकून. तसं मला खूप आवडतं. आणि आता आलेलं आहे पाणी, तर चालू पाण्यामध्ये बरीचशी कामं माझी होतात. आणि हे गरम पाणी आहे ते जेनिसच्या बॉटलमध्ये टाकून ठेवते, म्हणजे नंतर त्याला उठला की द्यायला, म्हणजे दुसरं पाणी आता मी करून ठेवते. कारण वातावरण एवढं खराब आहे आणि पाणीसुद्धा एवढं घाण पाणी येते ना की त्याच्यामुळे खूप मुलांना आजार होतात. आणि आधीच मुलं सर्दी खोकल्याने जास्त आहेत,
त्याच्यामुळे पाणी शक्यतो गाळून तर आपण घेतोच, पण बॉईल केलेलं गरम पाण्यातून सगळे काही जंतू निघून जातात, त्याच्यामुळे गरम करून घ्यायचं. सो आज नागपंचमी आहे. तुम्ही म्हणत असाल मी पूजा नाही केली तर, आणि सोमवारची पण नाही केली, कारण आहे आता माझा 3rd डे ह्युमन प्रॉब्लेम. माहीतच असेल तुम्हा सगळ्यांनाही, आपल्याला हा ह्युमन प्रॉब्लेम असतो, लेडीज प्रॉब्लेम. त्याच्यामुळे आपल्याला बरेचसे काहीतरी आपली कामं असतात महत्त्वाचे, अटकतात. तसंच आहे, माझी सोमवारची पूजा पण नाही झाली आणि आज नागपंचमी आहे तर ही पूजा नाही झाली. तर मी फ्रेश पूर्ण वॉश करून घेतलं आहे आणि मी जेवण वगैरे तयार करायला घेतलेलं आहे आता लगेचच. मेथीची भाजी शेंगदाणे टाकून. तुम्ही बनवता का नक्की सांगा. मला तर खूप आवडते शेंगदाणे टाकलेली मेथीची भाजी. आणि मग मी रेडी होऊन जेनिशला स्कूलला सोडायला गेली. आणि आज माझे जे आहेत 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत. तर सर्व सबस्क्रायबर्सला, माझ्या व्ह्यूवर्सला थँक्यू सो मच. जे माझे मंथली ऑडियन्स आहेत ते 20,000च्या वरती आहेत. तर ते माझे व्हिडिओज बघतात आणि कितीतरी व्हिडिओज माझे शेअरही करतात. थँक्यू सो मच त्याच्यासाठी. आणि असेच माझे व्हिडिओ तुम्ही बघत राहा, छान छान कमेंट करत राहा. तुम्हाला कोणते व्हिडिओ आवडतील तेही नक्की सांगा. आणि आता गणपतीचे व्हिडिओज येणार आहेत माझे, ते पण नक्की बघा. आणि तोपर्यंत तुम्ही माझे मागच्या वर्षीचे, त्याच्या आदल्या वर्षीचे गणपतीचे व्हिडिओ आहेत ते नक्की बघा मागे जाऊन. आणि आता मी वृद्धीच्या पप्पांसाठी जेनेशला तर सोडून आलेली आहे, तर ते घेऊन येतात येताना, कारण आता 2 तासाची स्कूल झाली. मी काही स्कूलमध्ये थांबत नाही तिथे. तर मी बनवते आहे साबुदाण्याची भजी आणि हे आहे साबुदाण्याचे रोल. तर मी हे रोल बनवून ठेवलेत आणि त्याच्यामध्ये भजी टाकलेत. आणि काय झालं माहिती आहे का, हे फ्राय करता करताच खूप जोरामध्ये उडले. त्याच्यामुळे मी जास्त काय म्हणजे पटापट करून टाकले. झाले होते मस्त क्रिस्पी झाले होते. पण ते कधी ना, आता मी नेहमीच बनवते, प्रत्येक उपवासाला माझं असतंच, म्हणजे एखाद्या महिन्यातून 2 वेळा तर मी साबुदाण्याचे वडे बनवतेच. पण असं पहिल्यांदाच झालं की डायरेक्ट म्हणजे भजी टाकले होते मी, मस्त होते. पण ते कसं तेलात फुटतात ना, तर त्याचं फुटल्यामुळे बरंचसं तेल उडलं होतं. त्याच्यामुळे मला तर माझी सासूबाई म्हणत होत्या, ठेव कशाला करते, तरी मी बनवलं. ते तेल अंगावरती, चेहऱ्यावरती उडेल म्हणून त्या मला नको बोलत होत्या, बट मी तरीसुद्धा बनवलं. सो 500 आपले कंप्लीट झालेले. त्याच्यासाठी थँक्यू सो मच. आजचा ब्लॉग एवढाच होता. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.